आपला 12वा अध्याय भक्तियोग सुरू आहे आणि आज त्यातला 16वा श्लोक आपण सुरू करत आहोत. अनपेक्ष शुचिदर्शः शुचिदर शुचिर्दश दक नाही अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया. जयाच्या अस्तित्वे सुखाचा उत्कर्ष जया नाही पाश कामनेचा. वाराणसी मोक्ष देई निसंदेह परी तेथे देह द्यावा लागे. दोषाते गिळो न टाकी हिमालय परी तेथे भय जीविताशी. तैसे नून नाही संताची ठाई सुचित्व ते पाही आगळेच. शुद्ध गंगोदके पापताप जाय परी तेथे भय बुडायाचे. तैसा नवे भक्त अर्जुना साचार अपार गंभीर असोनीही. न बुडता तेथे न येता मरण लाभते निर्वाण रोकडेच. संताची स्पर्शे गंगेचेही दोष सर्वथा निशेष हरपती. आता त्यांनी लोक जनरली काय काय प्रेफर करतात त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. म्हणजे काय तर जयाच्या अस्तित्वे सुखाचा उत्कर्ष जया नाही पाश कामनेचा. वाराणसी मोक्ष आता काही आहेत असे बरेच तिथे वाराणसीला मृत्यू आला तर मोक्ष प्राप्त होतो असं बऱ्याच ग्रंथांमध्ये वगैरे लिहिलेलं आहे. म्हणून बरेच लोक असे आजही घरातनं निघून एकटे जाऊन तिथे राहतात. आश्रम वगैरे सारखे टाईप तिथे फॅसिलिटीज मध्ये बरेचसे म्हातारे पुरुष स्त्रिया जाऊन तिथे राहिलेले आहेत. मध्ये कुठला तर काहीतरी होतं तेव्हा मी इंटरव्ह्यू युट्यूबवर मी बघितला होता. म्हणजे आजही तसेच लोक जाऊन राहतात की वाराणसीत मृत्यू आला म्हणजे मोक्ष प्राप्त होतो. अ, त्या काशी विश्वेश्वराच्या गावात त्याचं महत्व आहे वाराणसीचं. त्याच्याबद्दल इथे लिहिलंय की वाराणसी मोक्ष देई निसंदेह परी तेथे देह द्यावा लागे. देहत्याग आणि देहाचे सगळे हे सोडावे लागतात. दोषाते गिळो न टाकी हिमालय परी तेथे भय जीवितासी. कोणी हिमालयात निघून जातं. तिथे कशाची भीती आहे पण कारण तिथे श्वापद आणि जंगल आणि बर्फ मेन. तर तिथे जीविताला भय आहे. जी जगण्यास भीती वाटण्यासारखी जागा आहे ती. कारण एकदा बर्फ पडायला लागलं की मनुष्य तिथे जात नाहीये काही प्रदेशात डोंगरांमध्ये हिमालयाच्या ह्याच्यामध्ये. आणि 4 महिन्यात आपला पूर्ण संपर्क तुटतो. तिथेही काही संत साधू जाऊन राहतात. आणि मग असं आहे मध्ये मध्ये तो पण मी एक व्हिडिओ बघितला गंमत म्हणजे की एक कोणत्या तरी बाई आहेत साध्वी आणि त्यांना एका पंजाबी मुलगा असाच ट्रिपला गेला होता. त्यांना तो भेटला गप्पा झाल्या म्हणून नंतरच्या विंटर्स मध्ये स्पेशली तो भेटायला जातो. तर त्यांच्या तिथे आठवड्याला एक ट्रक गुप्तक गुप्तकाशी नाही कोणतं बरं नाव आहे तिथे. तिथून त्यांना भाजीपाला वगैरे सगळा जातो अशा वर राहिलेल्या साधू लोकांसाठी. आठवड्यातनं एकदाच पुरवठा त्यांना होतो आणि पाणी वगैरे त्यांना 4 महिन्याचं भरून ठेवावं लागतं किंवा बर्फ पिघळवून त्यांना वापरावं लागतं. तर असेही म्हणजे तिथे काय धोका आहे जीविताचा भीती वाटू शकते. तर असं हिमालयामध्ये जाऊन राहायचं असेल तर ती भीती काय प्रॉब्लेम आहे ते लिहिलंय. तैसे न्यून नाही संताची ठाई सुचित्व ते पाही आगळेच. शुद्ध गंगोदके पापताप जाय परी तेथे भय बुडायाचे. कोणी गंगा स्नान करतं या कल्पनेनी आणि त्याच्याबद्दलही असं ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे की गंगेत डुबकी मारली की पाप सगळी नष्ट होतात किंवा वाहून जातात. गंगेत पावित्र्य गंगेचं पावित्र्य आपलं पापाला धुवून टाकतं असा काहीतरी गैरसमज आहे. गैरसमज याच्यासाठी आहे कारण तिच्या तिच्या पावित्र्याबद्दल गैरसमज नाहीये.
आपली पापं धुतली जातील की नाही याच्यासाठी आहे. कारण मग पाप मग सगळे कर्म साफच झाली असती, सगळ्या कित्येक लोक तिथे जाऊन डुबक्या मारतात. तर त्यामुळे तो थोडा विचार करण्याचा प्रश्न आहे आणि पार्ट आहे. तर गंगेमध्ये जर रोज जाऊन नाहायचं म्हटलं, पाप ताप धुवून टाकायचे म्हटले, तर बुडायचं भय आहे तिथे. कारण गंगेचा वेग प्रचंड आहे. तिथे साखळ्या लावलेल्या असतात. जरा पाय घसरला आणि पडला आणि हातात साखळी नाही आली तर तो वाहून जातो. त्यामुळे तिथे ती भीती आहे. तैसा नवे भक्त अर्जुना साचार, अपार गंभीर असोनिही. न बुडता तेथे न येता मरण, लाभते निर्वाण रोकडेच. संतांची स्पर्शे गंगेचेही दोष, सर्वथा निशेष हरपती. पण भक्ताची अवस्था कशी आहे? त्याला हे सगळं करायची आवश्यकता नाही. तो जिथे आहे तिथे त्याला मरण वगैरे घ्यायची आवश्यकता नाही. निर्वाण जिथल्या तिथे त्याला प्राप्त होऊ शकतं, मोक्ष. धनंजया तैसा संग तया संत संगत, धनंजया तया संत संगतीचे सुचित्व ते वाचे किती वानू. आणि म्हणून अशा संत म्हणजे काय? की जो आतून भक्ती समर्पित आहे. भक्ती पण काय? समर्पण आहे. मागच्या वेळेला आपण बोललो होतो. प्रचंड प्रेम आणि समर्पण. प्रेम असल्यामुळे समर्पण, श्रद्धा किंवा डिव्होशन आपण म्हणतो, डेडिकेशन म्हणतो. तर ते सगळे भाव येतात. भक्तीचा भक्तीचे सगळे हे ह्या पेटल्स आहेत म्हणू शकतो आपण. एक स्वभावाचा गुणधर्म आहे भक्तीच्या स्वभावाचा, भक्ताचा. तर तशा त्या असल्यामुळे संतांचं जिथे आहे तिथेच त्यांचं मन शुद्ध होऊन जातं. त्यांना गंगेत स्नान करायची आवश्यकता उरत नाही, हिमालयात जाण्याची गरज उरत नाही, आणि उठून कुठल्या तरी विशेष भागात जाऊन राहण्याची पण गरज नाही. जिथे आहात तिथेच तुम्हाला संत प्रवृत्ती जेव्हा आपली बनते तेव्हा आपल्याला मोक्षाकडे जाण्याचा मार्ग तिथल्या तिथे मिळतो. म्हणून त्यांनी म्हटलंय की धनंजया तया संत संगतीचे सुचित्व ते वाचे वानू किती. त्याची शुद्धता संत संगतीचा परिणाम फार चांगला असतो, खूप पॉवरफुल आहे. आणि त्याचं काय मी वर्णन करू. असो निर्मलत्वे तीर्थासी आश्रय, ऐसा परी होय भक्त जो का. दाही दिशा पर आपुले सकळ, जेणे मनोमळ घालविले. तेजे परिपूर्ण सूर्यनारायण, तैसा जो पावन अंतर्बाह्य. हृदयामध्ये सूर्य किंवा सूर्याचं पावित्र्य जे आहे, सूर्य सुद्धा पवित्र शक्ती आहे. सूर्यनारायण म्हणजे ऍक्च्युली सोलर गॉड. आपल्या ह्याचा युनिव्हर्सचा आपल्यासाठीची देवता कोण आहे? सूर्यनारायण आहे. आणि मनुष्यासाठी, ह्युमॅनिटीसाठी आता प्रेझेंट गॉड इज सूर्यनारायण, सोलर गॉड. तर त्यामुळे त्याचं त्याचं जसं शक्ती आहे ती शुद्ध पावन करून सोडते, अंतर्बाह्य जाळून साफ करते, नष्ट करते घाणेरड्या गोष्टींना आणि पवित्र करते. तसं त्याचं अंतःकरण असतं. तर ह्याच्या दुसऱ्या अर्थाने लावून बघितला ह्या गोष्टीचा, की तेजे परिपूर्ण सूर्यनारायण तैसा जो पावन अंतर्बाह्य. कसं काय? कारण हृदयामध्ये जेव्हा त्याला परमात्मा दिसायला लागतो तर त्याला हळूहळू आपण आत्मस्वरूप असल्याचं, आत्मसूर्य असल्याचं लक्षात यायला लागतं. त्यामुळे तो कुठेतरी सूर्य आतमध्ये पण स्वरूप त्याचं प्रकट झालेलं आहे. आणि अंतर्बाह्य शुद्धी त्यामुळे पॉसिबल आहे. जेव्हा आपल्याला कळतं की आपण स्वतः साक्षात सूर्यासारखे पॉवरफुल आहोत, आत्मा आहोत, परब्रह्माचा अंश आहोत, आपण परमात्मा स्वरूप आहोत, हे जेव्हा जेव्हा भक्तीतनं कळायला लागतं. भक्ती ही पहिली पायरी आहे. ती आपल्याला घेऊन जाते पुढे 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 पुढे. तर ती घेऊन जाऊन एक स्टेज अशी येते की आपल्याला आपल्या अस्तित्वाची आणि सत्याची जाणीव होते. आणि तेव्हा आपण सूर्य स्वरूप असल्यासारखं आहोत हे जाणवायला लागतं, कळायला लागतं आणि पूर्ण विचारात येतं. त्याबरोबर आतली जी घाण असते ती सगळी नष्ट होऊन जाते आणि अंतर्बाह्य शुद्धी म्हणतो आपण ती पॉसिबल आहे.
दिसे पायाळुते भूमीतील धन तैसी देखे खूण तत्वाची जो व्यापक उदास सर्वत्र आकाश अलिप्त मानस तैसे त्याचे तैसे ज्याचे व्याधाची या फासापासोनी सुटोन जैसा का उडोन जावा पक्षी तैसा झाला मुक्त भव व्यथेतून भूषणे लेओन निरीच्छेची महासुखा माझी नित्य परिपूर्ण निमग्न होऊन राहिला जो जया लागी नाही दुःखाची टोचणी मृत जैसा कोणी नेणे लाज आणि अहंकार नाही जया अंगी कर्मारंभा लागी धनुर्धरा जागच्या जागीच सर्पणा वाचोन जातसे विझोन अग्नी जैसा तैसी नित्य शांती जयाच्या वाट्यास स्वभावे मुक्तास लाभते जी आता ह्याच्यामध्ये जे वर्णन केलंय ना त्याचे अर्थ फार वेगळे वेगळे आहेत म्हणजे सूर्याचं सांगितलं मी की अंतस्थ परमात्म सूर्य जागृत झाल्यामुळे अंतर्बाह्य शुद्धी होते पायाळू ते भूमीतील धन तैसी देणे खूण तत्वाची जो जसं म्हणतात असं की पायाळू माणसाला भूमीतलं धनाची जाणीव होते तसं तो जसा जसा जगतो त्याला चांगल्या गोष्टींची आणि धन सारखी एक म्हणजे काय म्हणतो आपण मौल्यवान वस्तू जीवनातली काय आहे त्याची खूण खूण पटायला लागते की महत्वाचं काय आहे विवेक म्हणतो आपण त्याला की सारासार विचार बुद्धी ती जागृत होते म्हणजे त्याला कळायला लागतं की हे घ्यायचंय हे टाकायचंय जसं पायाळूला भूमीतलं धन जाणवतं म्हणतात तसं ह्या भक्ताला ज्याच्या हृदयात सूर्य निर्माण झालेला आहे उगवलेला आहे शुद्धी झालेली आहे त्याला काय बरोबर आणि काय चूक ह्याची जाणीव खूण तत्वाची पटायला लागते ओळखायला यायला लागते व्यापक उदास सर्वत्र आकाश अलिप्त मानस तैसे त्याचे आकाश जसं पसरलेलं आहे व्यापक आहे तशी त्याची अंतस्थ स्थिती असते मनाची मन हे मोठ्या आकाशासारखं साफ सुंदर पवित्र असतं उदासीन असतं त्याच्यामध्ये हे करीन ते करीन हे असले काहीतरी प्लॅनिंग्स होत नाहीत मनामध्ये आपण प्लॅनिंग करत असतो उद्याचा प्लॅन परवाचा प्लॅन मनात हेच चालू असतं आता काय करायचं उद्या काय करायचं संध्याकाळी काय करायचं सकाळी काय करायचं मनामध्ये हेच विचार असतात पण त्याचं व्यापक असतं आणि उदास असतं ऍक्टिव्ह नसतं सर्वत्र आकाश अलिप्त अलिप्त आहे मानस त्याच म्हणजे तो ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज पासून सेपरेट झालेला आहे त्याच्यापासून अलग झालेला आहे एकांतवास चालू आहे आतमध्ये व्याधाची या फासापासोनी सुटोन जैसा का उडवून जावा पक्षी तैसा झाला मुक्त भव व्यथेतून भूषणे लेवून निरीच्छेची इच्छा राहिली नाहीये त्यामुळे फासात अडकू शकत नाही मागच्या वेळेला आपण काय कुठलं सेशन केलं होतं त्याच्यामध्ये इच्छा डिझायर्स बद्दल डिस्कशन केलेलं होतं इच्छा इच्छा या फासासारख्या असतात फास लावून ठेवतात आपल्याला पाय अडकतो त्या इच्छेमध्ये आणि पुन्हा पुन्हा येणं होतं तर तसं जसं त्यातनं सुटावा एखाद्या व्याध म्हणजे पक्ष्यांना पकडणारे लोक असतात त्यांनी जसे फासे लावून ठेवलेले असतात त्यातनं एखादा उडून जावा पक्षी तर तो किती मुक्त आणि आनंदाने बिलकुल आकाशात भ्रमण करेल सगळीकडे तसा हा असतो भक्त तो निरीच्छ झालेला आहे त्याला इच्छा नसल्यामुळे फास आहेच नाही त्यामुळे तो त्या भवव्यथेतून मोकळा झालेला आहे मुक्त झालेला आहे त्याला कसल्याही चिंता हे नाही आहेत कारण मुळात इच्छाच नाही आहेत आपल्याला अमुक हे व्हावं ही इच्छा नसल्यामुळे असल्यामुळे दुःख व्यथा निर्माण होते मिळालं नाही पूर्ण नाही झालं मनासारखं नाही झालं की व्यथेत माणूस बुडून जातो चिंता त्रास दुःख या सगळ्यामध्ये पण ते ठेवलंच नाही निरीच्छ झाला इच्छाच ठेवली नाही तर मुक्तच आहे ना त्याचा आनंद आणि दुःखाचा मेन तर कामच संपतं तिथे काय म्हणतात निर्माण होऊ शकत नाही दुःख आणि आनंद झालं म्हणून आनंद नाही आणि झालं नाही म्हणून दुःख नाही
तर तिथे इच्छाच ठेवली नाही बेसिक गोष्टींमध्ये अगदी रोजच्या सुरुवात तर रोजच्या रोजच्या ऍक्टिव्हिटीज मधल्या इच्छांपासनं करावी. मोठं काहीतरी गाठायला जाऊ नये काय. कारण काय आहे की अभ्यासा छोट्यातनं सुरू करतात. मग परफेक्शन आणत 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 मास्टरी आणत 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 आपण मोठ्या चॅलेंजेसना आपण कामाला हातात घ्यायच्या त्या. पण आजच्या रोजच्या डेली रुटीन मधल्या इच्छा बेसिक असतात आपल्या, पटकन मनात विचार येतो. तर तिथे थोडस आपण कुंपण घालायचा प्रयत्न करायचा जेणेकरून मनाला मास्टर मंकी माइंडला त्याच्यावर आपण मास्टरी मिळवू शकतो. तर त्यामुळे ते एक करायचा प्रयत्न करावा जर ज्याला इच्छा आहे अशा पद्धतीनं असा भक्त होण्याची. तर त्यामुळे व्याधाची या फासापासून सुटणं जैसा का उडवणं जावा पक्षी तैसा झाला मुक्त भव व्यथेतून भूषणे लेवोन निरीच्छेची. त्याच्याकडे इच्छाच नाहीये त्यामुळे व्यथा नाहीये फासात अडकण्याची. महासुखा माझी नित्य परिपूर्ण निमग्न होऊन राहिला जो जया लागी नाही दुःखाची टोचणी मृत जैसा कोणी नेणे लाज. एखादा मेलेल्या माणसाला काय असतं का जाणीव असते का कुठे ठेवलंय खाली ठेवलंय जमिनीवर ठेवलंय ह्याच्यावर ठेवलंय दगडावर ठेवलंय अग्नीवर ठेवलंय चितेवर ठेवलंय काही पत्ता लागत नाही. तशी अवस्था होते म्हणजे काय निर्जीव झाल्यासारखं. पण म्हणजे आता गंमत आहे दुसरी बाजू. आपण नेहमी सगळ्या बाजूनी विचार करतो प्रत्येक गोष्टीचा एक एक पॉइंटचा. पण निर्जीव झालं म्हणून असं एकदम चेहऱ्यावर भाव नाही मातीचा दगडाचा पुतळा असल्यासारखं आपल्याला बसायचं नाहीये. आपल्याला ऍक्टिव्ह राहायचंय आपल्याला ऍक्टिव्हली सगळं परफॉर्म करायचंय हसायचंय खिदळायचंय आनंद घ्यायचाय जगात जगायचंय. पण तरीही निरीच्छ राहून बिलकुल आपण ह्याच्यामध्ये मग्न न होता गोष्टींमध्ये आणि लडबडून न जाता ह्यानी काय म्हणतो इच्छा डिझायर्स आणि वासनांच्या महासागरात डुबून न जाता बाहेर राहून आनंदी राहायचंय. जसं कमळ कसं चिखलात असतं पण किती सुंदर असतं ते किती आनंद देतं जिवंतपणा असतो त्याच्यात. ते काही मेलेलं नसतं ते अगदी घाणीत असलं कमळ तरी कमळ बघितल्यानंतरच बाजूची घाण आपण विसरून जातो. तसं आपलं व्यक्तिमत्व असो संतांचं व्यक्तिमत्व तसं असतं की त्यांना नुसतं भेटल्यानंतरच आनंद होतो त्यांच्याशी दोन शब्द बोलल्यानंतर आनंद होतो. तर तसं आपलं झालं पाहिजे की जरी आपण आपल्या एन्व्हायरमेंट घरात चांगलं नाही अशात असलो तरी आपल्याला आपल्याशी जो संवाद करेल त्याला काहीतरी फ्रेश एनर्जी फ्रॅग्रन्स एक वेगळा एक एक सुंदर काहीतरी जिवंत लक्षण मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी आपण आतून जिवंत असावं लागतं एनर्जेटिक असावं लागतं पॉवरफुल असावं लागतं. तर ते तसं तसं इथे पाहिजे. नाहीतर आपण एकदमच मृत जैसा कोणी म्हणजे घरात आल्यानंतर तोंड बघितलं तर असं असं नाही. आणि अहंकार नाही जया अंगी कर्मारंभा लागी धनुर्धरा जागच्या जागीच सरपणा वाचवण जातसे विझवण अग्नी जैसा. अग्नीला काय पेटतं राहायला काहीतरी लागतं पण ते मटेरियल नसेल तर तो अग्नी विझून जातो. तसं त्याच्या आतला अहंकार आणि अशा विकारांनाच सरपण नसल्यामुळे तो त्यातला तसा अग्नी विझलेला दिसतो. अहंकाराचा अग्नी किंवा विकारांचा अग्नी विझलेला असतो कारण ते आतमध्ये नसतात. तैसी नित्य शांती जयाच्या वाट्यास स्वभावे मुक्तास लाभते ती. आतून असा शांत कारण विकारच नाहीये अग्नी विझलेला आहे. का विझलाय कारण सरपण नाहीये त्याच्यामध्ये विकारच नाहीये अहंकार मी माझचा अहंकार नाहीये स्वतःचा स्वार्थ नाहीये. 90% माणसं अहंकार म्हणजे काय की स्वतःबद्दलचे विचार स्वतःचं प्रोटेक्शन आणि माझं ह्याच्या पलीकडे आपल्याला दिसतच नाही. तर त्यातनं आपल्याला बाहेर यायचंय मी माझं मधनं.
तैसी नित्य शांती जयाच्या वाट्यास स्वभावे मुक्तास लाभतेजी. ऐसा सोहम भावे जो का परिपूर्ण गेला उल्लंघून द्वैता लागी. सोहम सोहम हा अखंड अनुसंधान आतमध्ये आहे की मी तूच आहे, तो मीच आहे. आणि हे नुसतं आपल्या पुरतं नाही आहे, तर आपल्या भोवतालच्यांमध्ये तोच आहे. आणि वी ऑल आर वन. I am with that. I am one with that person. I am one with my this member, this friend. I am one with this person. म्हणजे वननेस फक्त परमात्म्याशी नाही, तर त्याचे जे जिथे जिथे अंश आहे ते सगळ्याशी वननेस. तो सोहम भाव. सोहम भाव म्हणजे अनुसंधान नाही. सोहम 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 नुसतं असं जप करणं किंवा आतून आतनं एक कनेक्शन चालू राहणं ते वेगळं. पण इथेच ज्याचा उल्लेख केलेला आहे तो सोहमभाव वेगळा. की सगळ्यांमध्ये ते सोहम ची जाणीव झाली पाहिजे. आणि तेव्हाच द्वैत मिटून जाऊ शकतं. द्वैत म्हणजे सेपरेट असणं आणि अद्वैत म्हणजे वननेस. दोन नाहीच, एकच. तर त्यामुळे ते द्वैत मिटलेलं आहे आणि सर्वत्र आनंदी आनंद त्यामुळे वाटू शकतो हा माणूस, भक्त जो आहे. तरी भक्ती सुख भोगावे म्हणून दो भागी वाटोन आपणाते. धरोनी अंतरी स्वये सेवा भाव मानोनी मी देव दुजा भागा. न भजती तया आचरो दावी भक्तीची बरवी रीत जगी. तर दोन भागात कसं तो तरी भक्ती सुख भोगावे म्हणून दो भागी वाटून आपणाते. भक्ती सुख कसं धरोनी अंतरी स्वये सेवा भाव मानोनी मी देव दुजा भागा. म्हणजे स्वतःच देव बनायचं आणि स्वतःच स्वतःची सेवा करायची. कळतंय का? हे खूप डिफरंट हे आहे. ह खूप वाव. म्हणजे खूप हायेस्ट टीचिंग्स आहेत ही. म्हणजे हा अगदी लोअर लेवल वरनं अभ्यास सुरू केला. मी तुम्हाला सांगितलंय मागच्या वेळेला मी बऱ्याच गोष्टी खूप हायेस्ट टीचिंग्स पण इंट्रोड्यूस केलेल्या आहेत आणि वेळोवेळी त्याच्याबद्दल बोलले पण आहे. पण ते काय आहे ते तुम्हाला तुमचे लेयर्स कांद्यासारखे ओपन होतील तेव्हा दरवेळेस नवीन अर्थ तुम्हाला क्लिक होईल आपल्या सेशन्स मधनं. आता इथे जे म्हटलेलं आहे की धरोनी अंतरी स्वये सेवा भाव मानोनी मी देव दुजा भागा. आपल्या आतमध्ये पहिला मास्टर गुरु आपल्या आतमध्ये आहे आणि तो आहे पहिला आपला आत्मा. सगळ्यात पहिले आपला आत्मा. आपण तेच करतो ना, पहिले आत्म्याला समजतो की मी आत्मा आहे. आणि उच्च टीचिंग्स मध्ये हीच कन्व्हर्ट होतात. हाच अर्थ, हेच आपला बेसिक आहे. हायेस्ट प्लेनवर वेगळ्या अर्थाने शिफ्ट होऊन जातो. ही प्रत्यक्ष परब्रह्म म्हणजे मी असं स्वतःला बाजूला ठेवायचं, दोन भागात वाटायचं. माझ्या आतमध्येच परब्रह्म आहे आणि मी त्याची सेवा करतो आहे. म्हणजे काय करतोय तर परब्रह्माच्या काय इंटेन्शन आहे त्याचा जो काय म्हणतो आपण मोटिव्ह आहे किंवा इंटेन्शन आहे जगण्याचं किंवा धर्तीवर उतरण्याचं, त्या इंटेन्शनला मी माझ्या फिजिकल लोअर बॉडी म्हणजे पर्सनॅलिटीला त्या इंटेन्शन साठी काम करवेन. कळायला अवघड आहे, पुन्हा पुढे नंतर ऐका, पण मी सांगून ठेवते की स्वतःला दोन भागात वाटणं म्हणजे आपणच आपली सेवा करणं. म्हणजे काय की माझ्या आतमधला आत्मा काहीतरी प्लॅनिंग घेऊन आलेला आहे आणि तो कनेक्टेड आहे परब्रह्माशी. तिकडनं डायरेक्ट काम येत आहे आणि मी त्या कामाला करतो आहे. हा जगतानाचा अप्रोच आहे ना, हा टेरिफिकली हायेस्ट प्लेनचा आहे. म्हणजे हायेस्ट अंडरस्टँडिंगचा आहे, स्पिरिच्युअल अंडरस्टँडिंग. ही स्टेज यायला खूप जास्त वेळ लागतो. पहिले या सगळ्या मेस मधनं बाहेर यावं लागतं तेव्हा जाऊन. पण हे हा एक प्रकार आहे. तर ह्या पद्धतीनं तो वाटला जातो दोन भागात. न भजती तयास आचरोनी दावी भक्तीची बरवी रीत जगी. ऐसा योगयुक्त भक्त जो का पूर्ण तयाचे व्यसन आम्हा लागी.
भेटे तेच वाटे आम्हा समाधान, असे निज ध्यान आमचे तो. तयासाठी आम्हा सगुण साकार, घडे अवतार घेणे येते. तयाच्या वरून प्रेम भरे जाण, वाटे पंचप्राण ओवाळावे. मग अशा भक्तासाठी का बरे धावून नाही येणार परमात्मा? अगदी सोपं आहे की कोणाला नाही आवडणार असा भक्त, आणि त्याच्यावर का प्रेम जडणार नाही त्यांचं? साहजिक आहे ते. यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति, शुभाशुभ परित्यागी भक्ती मान्य समे प्रिय. आत्मलाभा ऐसे गोमटे आणिक, पार्था काही एक देखे ना जो. गोमटे म्हणजे चांगले. म्हणून या भोग लादला विशेष, तरी नाही हर्ष जया लागे. जेव्हा हा मोठा फायदा जर होणार असेल, जो वर लिहिलेला आहे ते स्वरूप आणि ती स्थिती जर येणार असेल, तो आत्मलाभ होणार असेल इतका उत्तम, तर तो भोग जरी वाट्याला आले ना, तरी तो आनंदाने त्याला फेस करेल. काही त्याला फारसं तो आतनं हलणार नाही. त्याला अर्थ कळत असतो. म्हणून या भोग लाधला विशेष, तरी नाही हर्ष जया लागी. आपणची विश्व होता स्वयमेव, गेला भेदभाव अनायासे. म्हणून या जया पुरुषाच्या ठाई, लेश मात्र नाही द्वेष भाव. चिदानंद रूप आपुले जे साच, नाही तयावेच कल्पांतीही. जाणोनी हे जग नश्वर माईक, गेले त्याचा शोक करीना जो. आणि मग असं चिदानंद स्वरूप झाल्यानंतर कशाचं दुःख, द्वेष, भाव काही काही उरत नाही. आणि मग बरोबरचे काही गोष्टी हातातनं गेल्या, माणसं गेली जीवनातली, तरी तो असा खूप अगदी रडताना भेकताना, काळजीत गुंतलेला, आणि अगदी तोंड पाडून महिनोन महिने तो घरातला प्रिय व्यक्ती गेला म्हणून रडताना दिसत नाही. कशाचाही शोक करताना दिसत नाही. नश्वर वस्तूंसाठी, नश्वर जगासाठी, मायेच्या प्रभावात असलेल्या गोष्टींसाठी तो शोक करताना दिसत नाही. जयापलीकडे नाहीच का आणिक, ऐसे जे का एक परब्रह्म. ते तो स्वये होय आपुल्याची ठाई, म्हणून जो काही आकांक्षी हना. नोळखे जो काही बरे की वाईट, नेणे रीत दिन रात सूर्य जैसा. तर ही संपूर्ण स्थिती जी दिलेली आहे, एवढं सगळं जे वर्णन आहे ना, ते अत्यंत उच्च पदाच्या भक्ताचं आहे. त्यामुळे मी स्पष्टच बोलते की हे गुण आणायचा प्रयत्न करा, पण हा मी अशी झाले आणि मी असा झालो असं कृपया कोणी समजू नका. कारण मुळात ही जी स्टेज आहे ना, ही खरंच खूप हायेस्ट पॉवरफुल स्पिरिच्युअल स्टेज आहे. हायेस्ट स्टेज आहे. म्हणजे परफेक्टेड मॅनच्या जवळ जाणारी आहे, अत्यंत जवळ. त्यामुळे सॉरी, इंटरनेट गेलं होतं, मध्येच डिस्कनेक्ट झालं. त्यामुळे लगेच असा काही गैरसमज करून घ्यायचा नाही की अरे आपण असं. मी मागे सांगितलंय आणि मी सतत सांगेन की आपण स्वतः हरभऱ्याच्या झाडावर चढायचं नाही. अगदी किती इफेक्ट दिसले आणि काही अनुभव येत असले तरी द्रष्टा बनायचं, ऑब्झर्वर बनायचं. पण ही जी स्थिती टोटली दिलेली आहे, ही खूप जास्त वरची स्थिती आहे भक्ताची. पण हा एक पॅरामीटर, म्हणजे काय म्हणतो ना आपण, एक टॉप वन. जसं आपण गाड्या खरेदी करतो, कार खरेदी करायला जातो, तिथे टॉप मॉडेल असतं. आणि मग त्याच्यात रेंज असते, त्याच्या खाली खाली खाली, आणि एक बेसिक मॉडेल असतं की आपल्याला एवढ्या दरामध्ये बेसिक मॉडेल मिळतं. मग अजून 2, 4, 5, 15 लाख घातले की थोडस अपग्रेडेड मिळतं, मग अपग्रेडेड, आणि मग खूप सारे पैसे दिले की आपल्याला टॉप मॉडेल मिळतं. तसं हे टॉप मॉडेल आहे भक्ताचं. तर आपल्याला टार्गेट हेच ठेवायचं की टॉप मॉडेल पर्यंत पोहोचायचं आहे. पण ती जी स्थिती आहे ती अत्यंत उच्च स्थिती आहे.
तिथे हा प्रापंचिक भाव जो सामान्यतः असतो माणसात, तो नष्ट झालेला असतो पूर्णपणे. तो पूर्ण शिफ्ट झालेला असतो. तो दिसतो सामान्यात, ओळखू पण येणार नाही आपल्यातच बसलेला असला तरी. पण म्हणजे आपल्यात म्हणजे समाजात बसलेला असला तरी तो उच्च स्थितीत असतो. त्याचं हे वर्णन आहे आणि हा एक्सपेक्टेड रिझल्ट आहे. तर असं बनण्याचा आपण नक्की प्रयत्न करायचा आहे, कारण हे हे सिलेबस आहे. हे दिलेलं आहे आपल्याला ह्याच्यात की काय करायचंय. भक्ती योग मध्ये कुठल्या शिखरावर पोचायचं आहे, मग त्याचे बेस कॅम्प पासून सुरुवात करायची. जाणोनी हे जग नश्वर माईक, गेले त्याचा शोक करीना जो. जया पलीकडे नाहीच आणिक, ऐसेच एका एक परब्रह्म. ते तो स्वये होय आपुल्याची ठाई, म्हणून जो काही आकांक्षी ना. परब्रह्म शोधायची वस्तू नाही उरली त्याच्यासाठी, ती आतमध्येच आहे. कारण दोन भागात वाटल्यामुळे परब्रह्म स्वतः आतमध्ये बसलेला आहे. ते तो स्वय होय आपुल्याची ठाई, म्हणून जो काही आकांक्षी ना. नोळखे जो काही बरे की वाईट, नेणे दिन रात सूर्य जैसा. ऐसा जो अखंड ज्ञानरूप झाला, त्याही वरी भला भक्त माझा. तरी तया ऐसे प्रेमळ सोयरे, नाहीच दुसरे तुझी जाण. तो उच्च प्रकारचा भक्त आहे आणि त्याला आणखीन काही शोधाशोध करायची कसल्याही आकांक्षा त्याच्या काही उरत नाहीत. पण तो स्वतः परब्रह्म सूर्य झालेला आहे. सम शत्रौच मित्रेच तथा मानापमानयो, शीतोष्ण सुख दुःखेषु सम संग विवर्जित. तेवी धनंजया जयाची आठावी ठाई, जाणीव ही नाही वैषम्याची. करो कोणी मैत्री करो वा शत्रुत्व, दोहोसी महत्व सारिखेचे. लावी त्यासी काय किंवा तोडू पाहे तया, एकची दे छाया वृक्ष जैसा. आता झाडात वृक्ष असतात, ते काही सावली हे करत नाहीत ना प्रत्येकाला. म्हणजे तिथे दया क्षमा शांती करुणा सगळ्यांबरोबर सारखीच. तिथे ह्याचा भावच नाहीये की ह्याला देईन त्याला नाही. हा चॉईसच नाहीये. किंवा गाळी त्यासी कडू इक्षू दंड, पाळी त्यासी गोड ऐसे नाही. भावच भेदभावच नाहीये तिथे की याला देईन हा चांगला आहे तो वाईट आहे. असं काही नाही. चांगलं वाईट काही नाही, सगळं समान. तैसे शत्रू मित्र जया ते समान, मान अपमान सारखेच. तीनही ऋतूत सारखेच व्योम, तैसा राहे सम शीतोष्णी जो. कारण का आतमध्ये विकार नाही उरले ना. त्यामुळे राग काम क्रोध लोभ मोह मत्सर दंभ अभिमान अहंकार हे काही उरलंच नाहीये. त्यामुळे शत्रू आणि मित्र वेगळा कळणार कसा. विकार आपल्याला सांगतात की हा शत्रू आहे हा मित्र आहे, हा चांगला आहे हा वाईट आहे, यांनी अपमान केला होता याचा बदला घ्यायचा आहे. हे आपल्याला कोण शिकवतं. हे आपल्याला विकार सांगतात मनाला. निगेटिव्ह आपल्यातल्या क्वालिटीज ज्या आहेत, निगेटिव्हिटी असते माणसातली, ती आपल्याला ह्याची चांगल्या वाईटाची ओळख करून देते, माहिती देते की इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याच्याप्रमाणे डोळे रिॲक्ट करतात, चेहऱ्यावरचे भाव येतात, बॉडी लँग्वेज होते. पण इथे तसं काहीच नाहीये, सर्व शांत आहे आतून. त्याचं वर्णन मागच्या याच्यात आहे. तो शत्रुत्व लक्षात नाही ठेवत, हा मागच्या वेळेला असं केलं होतं. काही लोक वर्षानुवर्ष आणि मी तर म्हणेन अनंत जन्म लक्षात ठेवतात. पण आत्म्याला हे शिकवावं लागतं की त्यांनी माफ करायचं आहे, सोडून द्यायचं आहे. हे आपण करतो ना, हे आपण काय मी मला नाही. आपण आपण जी फॉरगिव्हनेस करतो, फॉरगिव्हनेस प्रॅक्टिस समाजामध्ये सद्गुरू म्हणजे गुरूंनी वेगळ्या वेगळ्या इंट्रोड्यूस केलेली आहे. ती काही इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी लोअर बॉडी ती फॉरगिव्हनेस करत नसते. आत्म्याला सवय लावत असतो आपण की माफ कर आणि पुढे जा, नाहीतर अनंत जन्मांच्या दुश्मनी घेऊन राक्षस बनतो आत्मा. ह्याचं वाट लाव त्याची वाट लाव त्याची वाट लाव असं करत करत करत. म्हणून त्याला आपण माफी करणं हे शिकवतो फॉरगिव्हनेस मधनं. हे म्हणजे आज मी इन केस फॉरगिव्हनेस प्रेयर केली तर ती लीना नसते करत, तो आत्मा करत असतो.
त्याला आपण लहान बाळासारखं शिकवतो की बाळा माफ करायचंय तुला, तेव्हाच तू डिस्कनेक्ट होशील आणि नवीन टीचिंग्स आणि लर्निंग्सला ओपन होशील. अदरवाईज त्याच सोल बरोबर भातुकल्या खेळत बसतो आपला, वेगळी वेगळ्या नात्यात जन्माला येऊन आणि हाणामाऱ्या करत. आणि म्हणून आपण जी फॉरगिव्हनेस करतो ती आत्म्याला ट्रेनिंग आहे, लोअर बॉडीला नाही आहे. पर्सनॅलिटी म्हणतो आपण, 3 लोअर बॉडीज, त्याला नाही आहे ती. आत्मा शुद्ध होतो. तैसे शत्रू मित्र जया ते समान, मान अपमान सारखेच, तीनही ऋतूत सारखेच व्योम, तैसा राहे समशीतोष्णी जो, उत्तर दक्षिण वारे जोरदार, तयामध्ये स्थिर मेरू जैसा, तैसा सुख दुःखे प्राप्त होता येथे, राहे जो मध्यस्थ उदासीन, बॅलन्स. बॅलन्स मागच्या वेळेला आपण चर्चा केली होती की बॅलन्स मेंटेन करायचा, ते पहिले आपल्याला ट्रेनिंग द्यावं लागतं आणि मग ती सहज स्थिती आपली होते. सहज होणार आपली बिहेवियर, ऍक्शन आपली आपोआप होते नंतर, पण पहिले ट्रेनिंग द्यावं लागतं बॅलन्स मध्ये राहायचं. इच्छिती म्हणे तैसे म्हणे ना जो, उत्तम अधम सर्वाभूती समभाव द्याचा, इच्छिती जयाते पार्था तिन्ही लोक, सर्वा सेव्य एक तोय जैसे, सर्व ही संबंध सोडून या चांग, होनी निसंग अंतर्बाह्य, अखंड आपण आपुल्या ठाईचं, राहे एकलाच स्वभावे जो. तो माणसांमध्ये दिसतो, तो काही जंगलात जात नाही. मगाशी पण सांगितलं मी आणि यापूर्वी पण अनेकदा सांगितलंय की अशी आतून डिस्कनेक्ट डिटॅच झालेली व्यक्ती ना, दिसते ती, खूप मायन्यूटली ऑब्झर्व केलं तर दिसते ती डिटॅच्ड असते, म्हणजे अगदी लडबडलेली किंवा सेंटर अलाइंड म्हणते ना मी. मागच्या वेळेला खूप छान मला सुचलं होतं की ग्लास काचेचा आणि त्याच्यामध्ये जर असा एखादा रॉड किंवा पेन पकडलं, पेन्सिल पकडली, तसा तो सेंटर अलाइंड असतो, म्हणजे सेंटरला असतो, त्याला त्याची कुठलीही लोअर बॉडी टच झालेली नसते. तो मी म्हणजे तो सेंटर मध्ये सोल्स फॉर्म मध्ये असतो. असं जेव्हा असतो ना, तर तो अगदी ती नजर असलेल्याला असतो कळू शकेल. अदरवाईज सामान्यांना ते कळणार पण नाही की ह्या 100 लोकांमध्ये किती असे आहेत, ओळखू नाही येत. पण ते अंतर्बाह्य निसंग असतात. म्हणजे जरी ते म्हणत असले हा मला एक मुलगा एक मुलगी आहे, अमुक आहे तमुक आहे, माझा असा परिवार आहे, तरी ते ड्युटी करत असतात त्यांची शरीराची, कारण शरीरानं काम करायचं आहे ना. तर ती ड्युटी करताना दिसतात. तिथे मोहानी बांधले गेलेले नसतात, पाश नसतात त्यांना. पाश, पाश म्हणजे साखळ्या, त्या नसतात नात्यांमध्ये संबंधांमध्ये. आणि निसंग असतो, अंतर्बाह्य. अखंड आपण आपुल्या ठाईच, राहे एकलाच, एकला स्वभावे जो, सेंटरला एकटा असा. तुल्य निंदास्तु स्तुतिर्मौनी, संतुष्टो येन केनचित, अनिकेत स्थिरमतिर्भक्तिमान मे प्रियो नरः, होता निंदा स्तुती दंडळेना चित्त, असे जो अलिप्त नभा ऐसा, निंदा स्तुती दोन्ही समान लेखोनी, हिंडे जनी वनी प्राणा ऐसा, लटिके वासाच न बोले काहीच, मोडले नाहीच मौन ज्याचे, पुरे म्हणे ना जो घेता उपभोग, नित्य नवा चांग उन्मनीचा, सांगे धनंजया पर्जन्या वाचोन, समुद्र आटोन जाई काय, तैसा लाभालाभी नाही हर्ष खेद, मिळे तेथे गोड वाटे जया. आता तुम्हाला साधारण इथे आल्यानंतर लक्षात येईल की खरंच मी का म्हणते की ही उच्च स्थिती आहे. पहा, निंदा स्तुती त्यांनी चित्त हळत नाही, डगमगळत नाहीये, डळमळत नाहीये, आतमध्ये लाटा उठत नाहीये चित्तामध्ये. वृत्ती शांत आहे, नभासारखा अलिप्त आहे, आकाशासारखा. निंदा स्तुती दोन्ही समान आहे आणि अगदी सगळ्या लोकांमध्ये संचार त्याचा अगदी मोकळा मोकळा ढाकळा असा आहे, तो त्याला काहीच फरक नाही पडत आहे. लटिके वासाचं न बोले काहीच, मोडले नाहीच मौन ज्याचे, पुरे म्हणे ना जो घेता उपभोग, नित्य नवा चांग उन्मनीचा,
सांगे धनंजया पर्जन्या वाचोन, समुद्र आटोन जाई काय. तैसा लाभा लाभी नाही हर्ष खेद, मिळे तेथे गोड वाटे जया. म्हणजे काय ते काय मग मगाशी पण म्हटलं की ते आनंद उपभोगताना दिसणार नाहीत. अजिबात नाही, असं काही नाहीये. एन्जॉय करताना दिसतील, ट्रिप्स करताना दिसतील, हसताना दिसतील, पार्टीमध्ये दिसतील, उपभोग करताना दिसतील, खाताना पिताना सगळं करताना दिसतील. रोजचं आपलं रुटीन असतं तसं. पण आतमधून कम्प्लिटली डिस्कनेक्टेड आणि एका जागी स्थिर ते त्यांची ड्युटी करत असतात. ते त्यांचं काम करायला पृथ्वी तलावर संचार करून असतात. करी वायू जैसा सर्वत्र संचार, न राहता स्थिर एके ठाई. तैसा विश्वा माझी धरी ना कोठेच, एके ठाई साच आश्रय जो. तैसा विश्वा माझी धरी ना कोठेच, एके ठाई साच आश्रय जो. विश्व हेची तया विश्रांतीचे स्थान, वायुसी गगन असे जैसे. आघवे हे विश्व आपुलेची घर, ऐसी मती स्थिर जयाची गा. आता मी एक छोटीशी म्हणजे एक गोष्ट सांगते. गोष्ट म्हणजे एक रियालिटी सांगते अशा अशा भक्ताची. मी का उच्च म्हणते त्याला, कारण ते मागे मी सांगितलं होतं की लोअर मेंटल डायमेन्शन अँड हायर मेंटल डायमेन्शन. तर ते लोअर ह्याच्यातनं सगळेच आता काहीच नाहीये त्याच्यामध्ये इथे जकडून राहायला लोअर प्लेनवर, फिजिकल प्लेनवर. त्यामुळे त्यांची फिजिकल बॉडी लोअर लोअर पार्टवर असते. लोक सगळं करताना दिसते, जसं इथे म्हणलंय सगळं प्रपंचात सगळं करताना दिसते. पण त्यांचा सोल हायर मेंटल प्लेनवर किंवा हायर डायमेन्शन्सवर सायमल्टेनियसली काम करत असतो. जसं इथे म्हटलेलं आहे, तैसा विश्वा माझी धरी ना कोठेच, एके ठाई साचा आश्रय जो. विश्व हेची तया विश्रांतीचे स्थान, वायुसी गगन असे जैसा. खूप सिक्रेट्स रिलीज केली आहेत. मलाही गंमत वाटतेय. मी मी अनेक वर्षापूर्वी ही वाचली होती, पण आज मला जणू काही ती माझ्यासाठी पण असल्यासारखी वाटतेय भगवद्गीता. की तो दिसताना इथे दिसतो प्लेनवर, पण तो एका वेगळ्या डायमेन्शनवर सायमल्टेनियसली काम करत असतो, वेगळ्या हायर प्लेन्सवर. आणि म्हणून विश्व हेची तया विश्रांतीचे स्थान, वायुसी गगन असे जैसा. म्हणजे कसं संचार मस्त फिरत असतो वारा गगनामध्ये मोकळेपणाने, तसा तो इथून तिथे कुठून उठून काम करत असतो. त्याला फिजिकली बॉडीनं जायची गरज नाही आहे, कारण तेवढी सोलची डेव्हलपमेंट झालेली आहे. तो इथे बसलेला आहे पण सायमल्टेनियसली कुठेतरी काम चालू आहे. पहा म्हणजे कळतंय आता 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 का मी बोलते की ही उच्च स्थिती आहे. कारण त्याचं इथलं काम संपलेलं आहे. कारण इथे बिझी कोण असतं माहितीये? पृथ्वीवर फिजिकल प्लेनवर जे त्याच्यात इन्व्हॉल्व्ह असतात. हे काय करू, हे कसं करू, हे असं केलं तर असं होईल, यातनं आनंद होईल, चार लोक आनंदी होतील. दे आर एंगेज अँड कंटिन्युअसली बिझी इन द ऍक्टिव्हिटीज. ज्यांना ते मुरल्यासारखे ते त्याच्यात बुडवून काम करतात. पण ज्याला नुसतं मशीन, जसं आपण मायक्रोवेव्ह वापरतो, किंवा आपण ओटीजी वापरतो. आपण केक बेकिंगला ठेवतो आतमध्ये, मध्ये हात घालून बसतो का? नाही. आपण आपलं काम करत असतो दुसरं. तसं म्हणजे काय की ते मशीन काम करतंय त्याचं. मी केक बनवला असं आपण म्हणतो तेव्हा काय, आपण तो पूर्ण अर्धा तास केक मध्ये हात घालून बसलेला नसतो ना बनवणारा. त्यांनी केक मशीनला दिला, ते मशीन केक बनवत आहे, आणि मी इकडे संचार करते अख्ख्या घरात. माझ्या ऍक्टिव्हिटी चालू आहेत, मग काय मध्येच हे काम केलं, मध्येच ते काम केलं. मी बुडून हात घालून बसले नाहीये त्या केक मध्ये की आता हा बनतोय, आता फुगतोय, आता फुगतोय. एक्झॅक्टली असं तो इथे दिसतो, पण त्याला काही कामच नाही ना. इथे इथे शरीर हे मशीन कामाला लावलेलं आहे, ऑटोमॅटिक चालू आहे सगळं. मग त्याला इथे प्रेझेंट राहून इथे टाइम वेस्ट करायची गरज नाही. टाइम युटिलाइज केला जातो सोल कडनं. आणि अनदर डायमेन्शन वर काम होतं सायमल्टेनियसली. देअर आर मेनी डायमेन्शन्स आणि मेनी युनिव्हर्सेस. तिकडे जाऊन काम होतं.
जरुरी नाही इथेच अर्थवर होईल, दुसरीकडे जाऊन होतं. हे मी असंच हवेत गप्पा नाही मारत आहे, काही माहिती आहे म्हणून सांगते. तर अशा गोष्टी इतक्या मजेदार गोष्टी आहेत आणि म्हणून ही स्थिती अत्यंत उच्च स्थिती आहे. करी वायू जैसा सर्वत्र संचार न राहता स्थिर एके ठाई, तैसा विश्वा माझी धरी ना कोठेच, एके ठाई साचा आश्रय धो. विश्व हेची तया विश्रांतीचे स्थान, वायुसी गगन असे जैसे. आघवे हे विश्व आपुलेची घर, ऐसी मती स्थिर जयाची गा. इथे कॉन्सेप्ट स्टेडी म्हणजे फिट झालेला आहे. त्याला कळलंय की आपल्या फिजिकल बॉडीचा हा रोल आहे, हा ह्या रोल मध्ये आहे, सोल मात्र मल्टी डायमेन्शनल रोल मध्ये आहे आणि तो अनेक कामं करतो. एक सोल अनेक ठिकाणी असू शकतो. डेव्हलप्ड सोल अनेक ठिकाणी असू शकतो. हा खूप म्हणजे खूप वरची स्थिती आहे ही. धनंजया तुझं काय सांगू फार, झाला चराचर आपणची. याही वरी आस्था धरोनी जो चित्ती, करी माझी भक्ती आवडीने. आणि असं सगळं असलं म्हणून काही तो अहंकाराने फुललेला नाहीये की बघा मी काहीतरी एक्स्ट्रॉर्डिनरी करतोय. तरीही तो भक्ती करतोय, त्या परमात्म शक्ती पुढे झुकलेलाच आहे. हीच मजेदार कंडिशन आहे त्याची आणि ही स्पेशल क्वालिटी आहे की म्हणून त्याच्यात अहंकार नाही आहे की मी चार कामं एक्स्ट्राची करून राहिलो, मी तुमचं काम करतोय, मी अमक्याचं काम करतोय, मी फार उपकार करून राहिलो. असं नाहीये भाषा, असा ऍटिट्यूड नाहीये. धरोनी जो चित्ती करी माझी भक्ती आवडीनं, तरी तो इथे भक्त म्हणूनच काम करतोय, सर्वंट म्हणून काम करतोय. तया डोकीवरी घेऊन मी नाचे, एवढे भक्ताचे प्रेम माझं. आणि अशा भक्ताला तो लाडावून ठेवतो, पण ना तो लाडावला जातो, ना त्याच्यातला आदर कमी होतो, ना त्याची भक्ती कमी होते, ना त्याचं प्रेम कमी होतं तो लाडका झाला म्हणून, ना त्याची काय म्हणतो आपण डिव्होशन किंवा सरेंडर ते पण कमी होत नाही. आणि असं ते भक्ताचं आणि परमात्म्याचं नातं इतकं इतकं गोड आहे की मी काय सांगू, माझ्याकडे शब्द नाहीये या नात्याला व्यक्त करायला. याचा अनुभव ज्याचा त्यानीच घ्यावा, मुक्याने गुळ खादिला गोडी नाहीये सांगायाला. मला सांगता येत नाही, मी गुळ खाल्ला, मला माहितीये टेस्ट कसं, मी नाही सांगू शकत की काय हे नातं आहे. इतकं प्रचंड एक मजा आहे त्याच्यात की काय सांगा. तया डोकीवरी घेऊन मी नाचे, एवढे भक्ताचे प्रेम मज. उत्तमाते नम्र करावे मस्तक, कायसे कौतुक असे ह्यात. परितयाची या पादोदकातेही, भावे मान देई तिन्ही लोक. जी का श्रद्धा वस्तू तियेचा आदर, करावा साचार कैशा रीती. कळावे हे पूर्ण ऐसी इच्छा तरी जरी, तरी गुरु करी शंकरासी. परी असो आता वानिता शिवाते, आत्मस्तुती होते म्हणून या. पुरे हे वर्णन बोले नारायण, श्री वाहे जाण तासी मी. इतकी सुंदर स्थिती झाल्यानंतर तो इतका लाडका होतो आणि इतकं ते एकरूप नातं आहे, म्हणजे त्याचा भक्त लाडका, भक्ताचा गुरु परमात्मा लाडका, असं ते खूप क्यूटच नातं आहे. तया डोकीवरी घेऊन मी नाचे, एवढे भक्ताचे प्रेम मज. उत्तमाते नम्र करावे मस्तक, कायसे कौतुक असे ह्यात. परितयाची या पादोदकातेही, भावे मान देई तिन्ही लोक. पण त्या भक्ताचा मान खूप मोठा आहे मग, कारण तो कुठेतरी तो गुरुपदावर पण त्याला जबाबदारी दिलेली असते, तर तो तेही काम करत असतो. तर त्यामुळे त्याचा मान वाढत जातो. असा जो भक्त आहे, जो त्याचा लाडका आहे. मग आपण बघितलेत ते संत तुकाराम आहेत, मीराबाई आहे, किती सुंदर नातं होतं त्यांचं परब्रह्माशी, फार सुंदर. आणि मग त्यांना त्यांना आपण डोक्यावर घेतलं सामान्यांनी, कारण आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलं, ते काम करत होते देवाचं.
सर्व्हिस. जिका श्रद्धा वस्तू तियेचा आदर करावा साचार कैसा रीती कळावे हे पूर्ण ऐसी इच्छा जरी तरी गुरु करी शंकरासी परी असो आता वानिता शिवाते आत्मस्तुती होते म्हणून या पुरे हे वर्णन बोले नारायण श्री वाहे जाण भक्तासीनी की जो मोक्ष रूप चौथा पुरुषार्थ होऊन घेऊनी हातात आपुलिया पार्था भक्ती पंथे मग तोची येथ निघाला वाटीत लोका लागी. आत्ताच बोलले मी. सर्विस आपल्याला मिळाल्यानंतर ते प्रेम कसं मिळवायचं ते सांगायचं असतं दुसऱ्यांना. आपला खाऊ खाऊन शिरा खाऊन गपचूप बसायचं नाही किती गोड होता ते. तो दुसऱ्यांना खाऊ घालायचा आणि त्याला शिकवायचं की कशी गोडी अशी इथपर्यंत गोड वाटलं पाहिजे तुला की ते सांगता नाही आलं पाहिजे किती गोड खाल्लं. या इतक्या लेवलच्या स्वीटनेस पर्यंत पोचायचं आहे तू हे दुसऱ्यांना वाटायचं असतं ज्ञान. म्हणजे काय सर्व्हिस सर्व्हिस अँड सर्व्हिस. लाडकं झाल्यानंतर लाडकं बनून बसायचं नाहीये समाजामध्ये. लगेच उतरायचं आहे मैदानात आणि तो खाऊ सगळ्यांना वाटायचा आहे. आपण खाल्लेला पेढा सगळ्यांना गोडी मिळाली पाहिजे. आपल्याला मिळालेलं ज्ञान सगळ्यांना मिळालं पाहिजे. कम से कम. आणि मग जेव्हा आपण हे इंटेन्शन ठेवतो ना तर ते कोणाला मिळायचं ते आपोआप येतात. तो डिवाइन प्लॅन आहे तिथे आपण इंटरफिअर नाही करायचं. म्हणजे विवेक. पुन्हा ते आलाच विवेक. कि मग ज्याला त्याला धरून शिकवायचं नाही. ही पण एक गंमत आहे. तिथे बरेच प्रिन्सिपल्स लागतात जेव्हा तुम्ही ह्या रोल प्ले मध्ये येता. ज्याला त्याला अक्कल नाही शिकवू शकत आपण. त्याचं कारण काय आहे. एव्हरीबडी इज नॉट रेडी टू रिसीव्ह दॅट नॉलेज. का रेडी नसतात. कारण लोअर बॉडीज रेडी नाही आहेत. मेंटल बॉडी रेडी नाही आहे. इमोशनल बॉडी रेडी नाही. फिजिकल बॉडी रेडी नाही. चक्रास डेव्हलप नाही आहेत. त्याला किती सांगितलं तरी त्याच्या डोक्यात शिरणार नाहीये. मग आपण त्याच्यावर राग करणार. म्हणजे काय की आपण चांगले मस्त सुंदर हे झालेले असणार. आपण खाली येणार. म्हणून चुकीच्या व्यक्तीला ज्ञान द्यायला जायचं नाही. लोक तयार नसतात त्यांना वाटायला जायचं नाही. जोपर्यंत आज्ञा येत नाही की आता तू वाट तुझा खाऊ तोपर्यंत वाटायचा नाही. हे मेन आहे शेवटी सांगितलेलं. आपली जेव्हा स्थिती येते की आता तू चार लोकांना सांग शेअर कर खाऊ वाट तुझ्याकडचा तो व्यवस्थित ढळढळीत आदेश येतो रिपीटेडली आणि तुम्हाला पुरवलं पण जात. मग तेव्हा उठायचं आणि मग प्रयत्न करायचा. मग आपण ऍक्टिव्हली काम करायला सुरुवात करायचं. पण हा आदेश डेफिनेटली आहे. ज्याला काम करवायचं असतं त्याला ते सांगितलं जातं वेगळ्या वेगळ्या मार्गांनी. त्या एनर्जीज येऊन सांगतात की आता तुझं काम आहे आता सर्व्हिस मध्ये उतर. तेव्हा उतरायचं. जोपर्यंत आपण पूर्ण सूर्य बनत नाही तोपर्यंत उतरायचं नाही. नाहीतर त्या लोकांच्या एनर्जीज आपल्याला खाली खेचतात. तिथे सगळा गोंधळ होतो गडबड होते आणि आपण ते हँडल नाही करू शकत. असं खूप मोठं बरेच कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याच्यात. आणि म्हणून शेवटी काय करायचंय तर खाऊ वाटायचं आहे. पुरे हे वर्णन बोले नारायण श्री वाहे जाण भक्तासीनी की जो मोक्ष रूप चौथा पुरुषार्थ घेऊन हातात आपुलिया पार्था भक्ती पंथे मग तोची येथ निघाला वाटीत लोका लागी ब्रह्म कैवल्याचा तोची अधिकारी सोड बांध करी मोक्षाची तो परी जळा ऐसे धरी नम्रपण म्हणून वंदन करूतया. पण तो नम्रच असतो. आत्ताच सांगितलं मी. आपण टीचर म्हणजे सर्वंटच आहोत पण सर्व्हिस मध्ये पण आपण जर सांगायला शिकवायला जात असू पण तिथे सुद्धा नम्रपणा आपला हवा. कारण आपण आपल्या कॉलेजचे आपण प्रोफेसर नाही होत ना त्याच्या कॉलेजचे आपण प्रोफेसर आहोत. म्हणजे काय आपण नोकरीत आहोत. आपण स्टाफ आहोत त्याचा. आपण सर्व्हिस करतोय हे विसरून चालत नाही. अगदी अगदी हायएस्ट लेवलचं वर्णन आहे. खूप सुंदर वर्णन आहे. परी जळा ऐसे धरी नम्रपण म्हणून वंदन करू तया तया लागी आम्ही शिरी वाहुसाचं वक्षस्थली टाचक धरू त्याची. आणि म्हणून परत त्याला प्रेम येतं की किती हा नम्र आहे.
त्याच्या डोक्यात हवा नाही गेली, जरी हा काम करतोय, वाटायला निघालाय खाऊ आपला, तरी याच्याकडे अहंकार नाही. म्हणून परत त्याचं त्याला प्रेम वाटतं. म्हणजे हा भातुकली ह्याच्यासारखं खेळ आहे. म्हणजे थोडा खाऊ त्याने द्यायचा, मग परत मी वाटायचा, परत त्याने परत मला खाऊ द्यायचा, असं म्हणजे खूप किती फारच सुंदर नातं आहे, मी काय बोलू. आणि वाचे त्याचे करू गुणगान, कीर्तीचे भूषण लेऊ कानी, मज अचक्षुचे धावती लोचन, तयाचे वदन पाहावया, मज हातीची या लीला पद्मे जाण, करी तो पूजन तयाचे मी, रूप चतुर्भुज घेतले सगुण, तया आलिंगन द्यावयासी, मिळावे तयाच्या संगतीचे सुख, म्हणून या देख धनंजया, मज विदे हाते घ्यावा लागे देह, ऐसा निसंदेह आवडे तो, शेवटी तो येतो भेट द्यायला, परमात्मा. आणि कोणाच्या तरी रूपातनं येऊन भेट घेऊन जातो, त्याला काही राहवत नाही, दूरनं बघवत नाही त्याला, फक्त दूरनं बघतो आपल्याला तो. पण तो कधीतरी कोणतरी येतं आणि कोणाच्या तरी रूपातनं आपल्याला भेटून जातो, बोलून जातो आपल्याशी. कारण त्याला दूर राहवत नाही, कधीतरी एकदा भेटावं वाटतं अशा भक्ताला. आवडे तो भक्त आम्हासी अत्यंत, नवल ते येथ काय असे, परिजे भक्ताचे एकती चरित्र, वर्णिती पवित्र कीर्ती त्याची, तेही आवडती मज प्राणाहून, सुनिश्चय जाण पंडुसुता. आणि अशा भक्ताचं चरित्र जो ऐकवतो तोही आवडतो, का तर ते कोणत्या भक्ताचं आहे असं, अशी ती चेन बनत जाते. म्हणजे आता तुकाराम महाराज बनले, जसा हा भक्त इथे वर्णन केला आहे, मीराबाई बनल्या. पण पुन्हा त्यांचं जेव्हा जो एखादा व्यक्ती अशी उतरते जगामध्ये, की त्यांना ते मीरेचाच अभ्यास करून मीरेचाच वर सेशन करतात, किंवा तिचं ज्ञान वाटत फिरतात, म्हणजे सेवा करतात ते समाजामध्ये, सर्व्हिस, किंवा तुकाराम गाथेवर करतात, किंवा आपल्या दासबोधावर करतात, तर पुन्हा त्याचा खाऊ, त्याचं ज्ञान नाव वाटतोय, त्याचं ज्ञान वाटतं म्हणून परत तोही लाडका होतो. अशी करत ती सर्व्हिसवाल्यांची चेन वाढत जाते, सर्वंट्सची चेन बनत जाते. अशी गंमत आहे सगळी सर्व्हिस पार्टची. आवडे तो भक्त आम्हासी अत्यंत, नवल ते येथ काय असे, परिजे भक्ताचे ऐकती चरित्र, वर्णिती पवित्र कीर्ती त्याची, तेही आवडती मज प्राणाहून, सुनिश्चये जाण पंडुसुता, जो हा योग रूप भक्ती योग येथे संपूर्ण साध्यंत सांगितला, जेणे भक्ता लागी मस्तकी धरोन, प्रेमे करी ध्यान तयाचे मी, जिये भक्ती योग स्थितीचे महत्व एवढे अपूर्व होय पार्था. आणि म्हणून याचं महत्व खूप जास्त आहे. अशा भक्ताच मी अत्यंत प्रेम करून ध्यान करतो मी स्वतः, आणि म्हणून हा भक्तियोग इतका अपूर्व आणि महत्वाचा आहे. ये तू धर्म्यामृतमिदं यथोक्तम पर्युपासते, श्रद्धाना मत्परमा भक्ता स्तेतीव ते मे प्रिया. इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः. तीही धर्मकथा असे मनोरम गोडधारे सम अमृताच्या, ऐकोनी ही कानी जाणती जे कोणी, प्रचित घेऊनी अंतर्यामी, तेवी श्रद्धेची या आदरे हा योग, विस्तारला चांग ज्याच्या ठाई, चोखाळल्या क्षेत्री पेरिले जे बीज, अंकुरे सहज जैसे पार्था, तैसी माझी भक्ती सांगितल्या रीती, विरुडली चित्ती जयाची या. ज्या रीतीनं सांगितली आहे त्या रीतीनं चांगली रुजली, तर ती बरोबर त्याचं अंकुर फुटून तोही भक्त तसाच व्हायला लागतो. म्हणजे काय, की भक्तीचं बीज पेरत जायचं, हे सर्व्हिसचं काम आहे. तो सर्वंट करतो, भक्तीचं बीज पेरत जातो, हळूहळू हळूहळू, एकात 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 एकात, आणि त्यातनं पुन्हा झाड बनून अनेक भक्त. तैसी माझी भक्ती सांगितल्या रीती, विरुडिली चित्ती जयाची या, तोची भक्त जगी, तोची योगी मोठा, अखंड उत्कंठा त्याची मज, तोची पुण्यभूमी, तोची पुण्य राशी, आवडे जयासी भक्ती कथा, मानू तया आम्ही आपुले दैवत, करू अखंडित ध्यान त्याचे.
म्हणजे याच्यामध्ये गुरु कोण शिष्य कोण अशी अवस्था झाली शेवटी उच्च कोटीची अवस्था. तो त्याला प्रेम करतोय, तो त्याला प्रेम करतोय. भक्त आणि परमात्मा हे नातं फार सुंदर आहे. बरवे आणि क नाही तया विण तयाचे व्यसन आम्हा लागी. कुठे जाणार तो? त्याने अशाच लोकांसाठी तर सगळी दुनिया बनवली. आणि म्हणून तो त्याला सोडून जाऊ नाही शकत, लाडक्या भक्ताला सोडून जाऊ नाही शकत. त्याच्या सोबत अखंड अखंड राहतो. एका क्षणाला तो सोबत असतो. सर्वस्व निधान आमुचे तो जाण, वाटे समाधान भेटी माझी. भक्तांची जे कोणी प्रेमे गाती कथा, परम देवता आमुची ते. ऐसे सांगितले तेणे नारायणे, संजय तो म्हणे ऐके राजा. प्रभू कृष्ण देव भक्ताचा आनंद, होय मूलकंद विश्वाचा जो. एकनिष्ठ भावे शरण जे आले, तया लागी भले सांभाळी जो. जया एका तेची रिघावे शरण, ऐसा दयाघन संपूर्ण जो. लोकांचे लालन हीच त्याची लीला, निष्कलंक भला निर्मळ जो. तर संजय म्हणतोय राजाला की कसा आहे कृष्णदेव, परमात्मा श्रीकृष्ण कसा आहे. तर तो भक्तांचा आनंद त्याच्यासाठी सगळ्यात मोठा आहे. आणि तिथेच तो थांबतो आणि राहतो. जया एकातेची रिघावे शरण, ऐसा दयाघन संपूर्ण जो. लोकांचे लालन हीच ज्याची लीला, निष्कलंक भला निर्मळ जो. कलंक नाहीये त्याच्यावर. कारण तो का सांगतोय असं? कारण दुर्योधन आणि त्याची फॅमिली म्हणजे राजा धृतराष्ट्र पण हे सगळे भयंकर त्याचा द्वेष करायचे. आणि त्याला बरोबर समजत नव्हते. म्हणजे तो कारस्थान करतो, हा काहीतरी खेळा खेळतो, असं काहीतरी त्याची एक भूमिका बनवून ठेवलेली होती. आणि म्हणून तो सांगतोय निष्कलंक भला निर्मळ जो. लोकांचं लालन पालन पोषण करण्याचीच त्याची लीला आहे. दुसरं काही तो करत नाही. भक्तांचा सांभाळ हे ज्याचे कौतुक, सुर सहाय्यक स्वभावे जो. ज्याची धर्मकीर्ती अखंड उज्ज्वल, अगाध सरळ दातृत्वे जो. अतुल सामर्थ्ये सर्वथा प्रबळ, परिद्वार पाळ बळीचा जो. निज भक्तांवरी करी बहु बोलोभ, स्वभावे सुलभ प्रेमळा जो. जो का सत्य सेतू कला निधी पूर्ण, जो का भक्त जन चक्रवर्ती. तोची वक्ता येथ वैकुंठीचा नाथ, आणि श्रोता पार्थ भाग्यवंत. आणि असा अखंड परमात्मा तो इतका वेगळ्या वेगळ्या रूपात समोर दिसणारा, तो स्वतः कथा सांगतोय भक्ताला त्याच्या. आणि ऐकतोय कोण? तर त्याचा भक्त श्रोता पार्थ आहे, म्हणजे अर्जुन आहे. आणि वैकुंठाचा नाथ म्हणजे विष्णू, तो स्वतः गोष्ट सांगतोय ही सगळी. चक्रवर्ती सम्राट आहे तो. संजय तो म्हणे आता श्री गोपाळ, कैसे निरूपिला ऐके राजा. रसाळ ती कथा बोलू मराठीत, ऐका श्रोते चित्त देवोनिया. तुम्हा साधू संता जाओनी शरण, सेवावे चरण भक्ती भावे. ज्ञानदेव म्हणे सद्गुरु निवृत्ती, हेची शिकविती आम्हा लागी. आणि आता इथे ते त्यांचं नातं सांगतायत की माझे गुरु सद्गुरु निवृत्तीनाथ मला पण हाच मार्ग देतायत की मी ते तुम्हाला सांगतोय. मीही तो खाऊ तुम्हाला वाटतोय मराठी भाषेत सांगून, सोपा सरळ करून, रसाळ करून तो खाऊ तुम्हाला मी देतोय, जो पार्थाला मिळाला वैकुंठनाथाकडनं. तो मी सद्गुरूंच्या कृपेनं तुमच्यापर्यंत आणतो आहे. इति श्री स्वामी स्वरूपानंद विरचित श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी द्वादशोध्याय. हरिये नमः, हरिये नमः, हरिये नमः. श्री कृष्णार्पणमस्तु. आज आपला 12वा अध्याय पूर्ण झालेला आहे. आणि आपलं पहिलं प्रथम भाग या पुस्तकाचा पूर्वार्ध पूर्ण झालेला आहे. आता पुढच्या वेळेला पासून 13व्या अध्यायापासून दुसरं पुस्तक सुरू होईल. ह्याचे 2 पुस्तकं आहेत ग्रंथाचे, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. एकाचं निळं कव्हर आहे, एकाचं ग्रीन कव्हर होता. तर ते ग्रीन कव्हर वालं पुस्तक आपण पुढच्या वेळेपासून घेणार आहोत. मी हे शेअर करायचं थांबवते. कोणाला काही क्वेरी असेल तर बोला. 12 अध्याय पूर्ण.
हम्म. एक तर ना ताई मला एक असं काय म्हणूयात, काय? बऱ्याचदा असं होतं की तुझं सेशन झाल्यानंतर तू विचारतेस कोणाला काही प्रश्न आहे का, आणि एक नीरव शांतता असते आणि मग एकदम सेशन बंद केलं जातं. तर मी माझा ऍटलिस्ट अनुभव सांगते की बऱ्याचदा असं होतं की एक वेगळी तल्लीनता म्हण किंवा निमग्नता असते, ज्याच्यामुळे एकदम विचारल्या विचारल्या पण ना ऍक्च्युली खरंच काहीच बोलायची कधी कधी इच्छा नाही होत. म्हणजे असतं काहीतरी शेअर करण्यासारखं किंवा विचारण्यासारखं, पण खरंय. पण त्या फ्लो थोडीशी मध्ये आहे ना. उन्नता आल्यासारखं. हो, ती एनर्जी फ्लो आहे. मला पण फील होतोय तो. हा, तर ती एक प्रकारची सुन्नता आल्यासारखं होतं. एनेस्थेशिया देऊन डॉक्टर कशी माझे खरंय, तर सगळे खरंय. डेंटल ट्रीटमेंट, त्यामुळे तो उदाहरण आलं. तर तसं ते थोडस होतं कधी कधी. इतकं अप्रतिम सेशन झालंय आजचं, म्हणजे माझ्या आय जस्ट कॅनॉट एक्सप्रेस इन वर्ड्स. थ्रू आउट आय एम इन टीअर्स टुडे समहाऊ. इतकं अप्रतिम झालंय. आणि मी लहान असताना माझ्या शाळेत ऍडमिशनच्या साठी एक रूल असायचा की जे आई वडील भगवद्गीता चा एक तरी अध्याय म्हणतील त्यांच्याच मुलांना आमच्या शाळेत ऍडमिशन मिळायची. म्हणजे हो. डोनेशन नाही घेतलं जायचं, हम्म. पण हा रूल होता. आणि शाळेत 12व्या अध्यायाला खूप महत्व होतं, 12वा हम्म. आणि 15वा अध्याय. हम्म. तर 15 बाद. हा ज्या आई वडिलांना येत नाही त्यांना शिकवला जायचा, आणि तो 12वा अध्याय निवडलेला होता आमच्या केंद्र प्रमुखांनी. तर 2014ला जेव्हा भगवद्गीता जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली, तेव्हा शंकर अभ्यंकरांचं एक वाक्य मला खूप आवडलं होतं की लहानपणी पाठ करायचं आणि मोठे झाल्यावर ते जाणून घेण्याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा, कारण ते लहानपणी होऊ नाही शकत. हम्म. तर मला कायम ही क्युरिओसिटी असायची की का बाबा 12व्या अध्यायाला इतकं महत्व दिलं गेलंय, किंवा का आमचे म्हणजे वामनराव अभ्यंकरचे केंद्र प्रमुख होते ना, भाऊ म्हणायचो आम्ही त्यांना. तर भाऊंचा फार लाडका अध्याय होता हा 12वा अध्याय त्यांचा अगदी. तर ते मला कायम एक शंका असायची की एवढं काय आहे त्या 12व्या अध्यायात. तर आपला सुद्धा माझ्यामध्ये सगळ्यात जास्त टाइम स्पेंड केला गेला असेल कदाचित या अध्यायावरती, पहिल्या हो, अध्यायापासून जी सुरुवात झाली हो, त्याच्यात. हो. तर त्याचं उत्तर मला या एक्सप्लेनेशन्स मधनं आता मिळालं. नाही, मिळालंही नाही अत्युच्च म्हणता येणार, स्थिती आहे ती. पण अत्युच्च स्थिती आहे. आणि खूपच वरची स्थिती आहे. म्हणजे मी अनुभवांनी सांगू शकते, म्हणजे गॅरंटेड सांगू शकते. मी कुठलेही अंदाज वगैरे लावून नाही सांगत आहे. त्यामुळे अगदी खात्रीने सांगते मी. कारण हे सगळं मी स्वतः अनुभवलंय. म्हणजे मी त्या स्टेजेस मधनं गेली आहे म्हण, किंवा रिसेंटली गेली आहे. त्यामुळे ही अत्यंत वरची स्थिती आहे. म्हणजे सामान्य भक्ती आणि याच्या पलीकडे ती मल्टी डायमेन्शनल तुमचं वर्क सुरू होतं. तिथली आहे. आणि अ, मला पण गंमत म्हणजे, मी का म्हंटल तेव्हा सेशनच्या वेळेला, की काय ना आपल्या ह्याच्यामध्ये ग्रंथांमध्ये सगळं दिलेलं आहे वेदांमध्ये, पण ते विजिबल नाहीये. पटकन कळण्यासारखं नाही. आणि तेच इंग्लिश पुस्तकं बघा आपण, ती पटकन बरंच क्लिअर त्यांनी दिलेलं आहे. आपल्याला वाटतं अरे हे घेतलं तर इथूनच आहे, वेदांमधनं, ग्रंथांमधनं. मग ते आपल्या इथे का कोणी सांगत नाही आणि बोलत नाही, हा हा प्रश्न माझ्या डोक्यात कायम आलेला आहे अनेक वर्ष. तर मला आता हीच ज्ञानेश्वरी एकदाच वाचली आहे, म्हणजे अशी एकाच टाइमला वाचली आहे, एकाच स्टेजमध्ये असताना. तर मला स्वतःलाच आश्चर्य वाटलं की अरे नाही, खरंच दिलेलं आहे, प्रत्येक स्टेजची डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पण ती कळायला कोणी त्याच्यावर डिस्कसच नाही करत. कारण ते कळायला तेवढी अंडरस्टँडिंग लेवल. आणि म्हणून मी सारखं सांगतेय की हे आता आम्ही ऐकलंय केलंय म्हणून सोडू नका. जेव्हा ते रिलीज होतील सगळे व्हिडिओज ना, तेव्हा ते अगदी पहिल्यापासनं रेग्युलर अभ्यासपूर्वक त्याला ऐका. कारण मी ते बंधन ठेवत नाहीये शेअर करताना.
कारण मला पहिले कायम कळकळ वाटलेली आहे की आपल्या ग्रंथांमध्ये दिलेलं असून सुद्धा आपल्या इथे का नाही ते ओपनली आपण मिळत आपल्याला. आणि का आपण थिओसॉफी आणि ऑकल्ट टीचिंग्स कडे आपण तिकडे का जातो, वेस्टर्न बुक्स मधनं आपल्याला काय आन्सर मिळतात, इथे का नाही मिळत. हा माझा अगदी पहिल्यापासून मला हे राहिलेला आहे. आणि मला त्याची उत्तर आता इथे मिळतायत. आणि म्हणून मी ओपनली सगळं सांगते. मी काहीच क्लोज करून ठेवत नाही की नाही हे काही कळणार नाही आता, आणि म्हणून मी नाही, मी सगळ्या हिंट्स ओपन करून सांगते आणि पूर्ण अनुभवांच्या बेसिसवर सांगते. मी काहीच गेस मारून किंवा पुस्तकातलं वाचलेलं तर अजिबातच मी नाही सांगत, कारण जोपर्यंत तो त्या रायटरचा अनुभव असतो, आपला नाही आहे. जोपर्यंत आपण अनुभव घेत नाही तोपर्यंत आपण सांगायचे अधिकारी नाही. हे बेसिक प्रिन्सिपल आहे. आणि त्यामुळे तिथे पोचले आहे म्हणून सांगते, तिथे पोचले आहे म्हणून सांगते. असं करत करत माझा हा ओपन होतोय, ज्ञानेश्वरी माझी ओपन होतीये माझ्यासाठी. तर म्हणून ही ही टीचिंग्स ना अगदी रेग्युलर ऐका तुम्ही. तुम्हाला ग्रॅज्युअली अशी कळी ओपन झाल्यासारखी तुमचे पण लेयर्स फास्ट ओपन होतील आणि अंडरस्टँडिंग वाढेल. मला खूप आश्चर्य वाटलं, मी हा भक्तियोग वाचला तर मलाही उत्तर मिळालं की अरे नाही, आहे इथे. असं झालं माझं पण. मला पण खरं स्वतःला खूप आश्चर्य वाटलं. कारण मी सांगितलं ना, मी इथे सेशनला बसते तेव्हा 2 मिनिटं आधी उघडते आणि स्टार्ट करते. मी त्याला आधी वाचलेलं नसतं. सेशनच्या आधी आम्ही उघडतच नाहीये पुस्तक, मी फक्त सेशनला उघडते. आणि हे मी वाचलं होतं 2000 साली किंवा 1999 वगैरे, म्हणजे माझ्या 18 to 21 23च्या एज मध्ये, माझ्या मी 18 19 20 21 वर्षाची असताना तेव्हा मी हे अभंग ज्ञानेश्वरी वाचलेली आहे अनेकदा. पण ते एक दोन वर्षातच तेव्हा वाचली आणि आता वाचते. पण अल्टिमेट आहे हे सगळं. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सगळं सांगितलेलं आहे. गंमत म्हणजे खूप आनंद होतोय हे सांगताना की वाव, म्हणजे खरंच असे मग ग्रंथ घ्यायला मला आवडतील, एक 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 करून. जर सांगता येणार असतील, लोकांपर्यंत नेता येणार असतील. कारण आपले लोक खूपच हे होतात की इथे नाहीये नॉलेज आणि आपण इंग्लिश पुस्तकांकडे धावतो. तू आता हे जे म्हंटलीस ना की एक एक ग्रंथ घ्यायला आवडेल, तर मला असं मूल कसं आईकडे हट्ट करतं की नाही, तसं मला अगदी हट्टाने तुला असं म्हणावं असं वाटतं की आता साधारण तुला स्टेज माहितीये, हो अक्कल किती आहे नाहीये, हो समज हो. किती आहे नाही, नाही आहे आहे कळलंय. डोक्यात, काळजी तर करायचीच नाही. मला आधी मी ठरवलं होतं हे झालं की झालं संपवीन मी आता, बास करीन. पण माझा नाही, माझा आत्मा मला बसू नाही देत शांत. त्याचं प्लॅनिंग ऑलरेडी सुरू झालंय. पण अजून 6 अध्याय राहिलेत म्हणून मी गप्प आहे. आपोआपच सगळ्यांचं ते स्टँडर्ड वाढेल आणि मग पुढचा क्लास सुरू होईल. हा, मला तर ते सांगतायत ते पुढे काय करायचंय. right. त्यामुळे तर काळजी करायचीच नाही. मध्ये अगदी म्हणजे खूपच म्हणजे अवघड अवघड पुस्तकं पण मी मराठीमधनच करायचा विचार करते. त्यामुळे योग जेवढे वशिष्ठ, तुकारामांची गाथा, दासबोध, हम्म, हे 3 ग्रंथांपैकी जर काही अ, तुझ्या योग वसिष्ठ अजेंडा. आवडेल, कारण योग वसिष्ठावर काही नाही कोणी केलेलं इतकं. गाथेवर पण नाही, पण गाथा ना खूप मोठी आहे. काय होतं माहितीये का, तसंच मी विवेक चूडामणी घेतलं. पण बाप रे, ते इतकं जड पडलं की अक्षरशः दोघी जणी शेवटपर्यंत, म्हणजे आता सुप्रिया काकू आणि स्वाती काकू, दोनच व्यक्ती लिटरली इथे या घरात यायच्या आधी विवेक चूडामणीला अगदी त्या रेग्युलर होत होत्या. पण बाकी सगळे असे जसे पानं गळतात ना झाडाची, तसे सगळे गळून गेले. त्यांना ते झेपलंच नाही. आणि म्हणून थोडस मला मला असं वाटलं होतं आधी अभंग ज्ञानेश्वरी करताना की एवढं करावं आणि थांबवावं. कारण प्रापंचिकच कॉन्सेप्ट ऐकायची एक टेंडन्सी असते माणसाची. त्यातलं त्यातली सुधारणा आणि तेच तेच ऐकायचं. ज्ञान असं भारी पडायला लागलं ना की अक्षरशः इंटरेस्ट जातो. तुकाराम गाथा खूप म्हणजे मोठी आहे, खूपच जास्त मोठी आहे. एवढा मोठा ग्रंथ आहे, तो आहे माझ्याकडे.
पण त्याच्यापेक्षा जास्त मला विवेक हे आवडेल, काय म्हणलीस तू, योग 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 वशिष्ठ. वसिष्ठ आवडेल. कारण योग वसिष्ठ आणि टर्निंग पॉइंटवरच मला पण म्हणजे माझा टर्निंग पॉइंट तोच आहे, योग वसिष्ठ.